आभाळाला गवसणी घालणाऱ्या लेकराचं स्वप्न आकाशातच कोसळलं. अहमदाबादहून लंडनकडे झेपावलेलं एअर इंडियाचं विमान गुरुवारी दुपारी 1:30 दुर्घटनाग्रस्त झालंय. या अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावच्या मैथिली मोरेश्वर पाटील वय वर्ष 23 या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 2 वर्षांपासून एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून सेवेत असलेल्या या तरुणीच्या जाण्याने संपूर्ण कोकणासह महाराष्ट्र हादरलाय. गुरुवारी सकाळीच आई वडिलांचा निरोप घेत लवकरच फोन करते असे सांगून मुंबई मार्गे अहमदाबादकडे रवाना झालेली मैथिली आता कधीच परत येणार नाही याची कुणालाही कल्पना नव्हती. लंडनकडे जाणाऱ्या विमानात तिची ड्युटी होती आणि तेच तिचं अखेरचं उड्डाण ठरलं. दुपारी 12 क्रू मेंबर्स व 242 प्रवाशांसह उड्डाण केलेलं विमान काही वेळातच रहिवासी भागावर कोसळलं. दुर्घटनेनंतर काही क्षणातच आगीच्या भक्ष्यस्थानी सगळं विमान गेलं. यात मैथिलीचाही आगीत होरपळून अंत झाला. अपघाताची बातमी मिळताच न्हाव्याच्या पाटील कुटुंबावर आभाळ कोसळले. वडील, आई आणि मामा तातडीने अहमदाबादकडे रवाना झालेत. निकटवर्तीय जितेंद्र म्हात्रे यांनी याबाबत माहिती दिली. स्वप्नांना पंख देणाऱ्या एका गावाकुसातल्या मुलीचा प्रवास इतक्या भयावहरित्या संपेल याचा विचार करून न्हावा गाव हादरून गेले. एक हसरी, उमेदी, मेहनती मुलगी आता फक्त आठवणीत राहिली. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.